प्रेक्षक नमस्कार. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. काल कालवा समितीच्या झालेल्या बैठकीनंतर टेंबू योजनेचं पाणी सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात आले. हे पाणी आज सकाळी सोडण्यात आले. टेंबू योजनेचे हे पाणी कराडवाडी इथून ते कोळे, तिप्पेहळी, जुनोनी या मार्गानं ते पुढं सरकताना दिसते. टेल टू हेड या नियमाप्रमाणे हे पाणी सोडलं जाते. आज दुपारी या पाण्यानं कोळागाव पास करून हे पाणी पुढील दिशेनं सरकताना दिसते. टेंबू योजनेच्या या पाण्याद्वारे बंधारे, बांध तसेच पाझर तलाव भरून घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे पाणी दिले जाणार आहे. काल कालवा समितीच्या बैठकीमध्ये सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी टेंबू योजनेचं पाणी तातडीने सोडण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं आणि कालच्याच बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंबू योजनेचं पाणी तातडीने सोडण्याचे आदेश याच बैठकीत दिले होते. जलसंपदा मंत्र्यांच्या या आदेशानुसार आता टेंबू योजनेचं पाणी सांगोला तालुक्याला सोडण्यात आले. टेंबू योजनेच्या या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फायदा होणार आहे. कारण मागील काही दिवसांपासून पाण्याअभावी सांगोला तालुक्यातील पिकं कोमेजू लागली होती. त्यामुळं टेंबू योजनेचं पाणी तातडीनं सोडावं अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. याच अनुषंगानं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मागील महिन्यात सोलापुरात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही टेंबू योजनेच्या पाण्याचा हा मुद्दा लावून धरला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार बाबासाहेब देशमुखांना या संदर्भात लवकरच कार्यवाही करू असं आश्वासन दिलं होतं. काल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी टेंबू योजनेच्या या पाण्याचा मुद्दा लावून धरला होता. टेंबू योजनेचं पाणी सोडत असताना टेल टू हेड या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली होती. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेल टू हेड या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करू, याच्यामध्ये हयगय झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला होता. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार आता टेंबू योजनेचं पाणी अखेर सोडण्यात आले. टेंबू योजनेचं पाणी सांगोला तालुक्याला सोडण्यात आल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होतोय. याच अनुषंगानं माजी पंचायत समिती सदस्य तथा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सीताराम सरगर यांच्याशी आम्ही संवाद साधला. प्रेक्षक हो, आता आपल्यासोबत आहेत पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष आणि ज्यांनी पंचायत समितीचं सदस्यत्व बसवलेलं आहे, कोळागावचं सरपंच पदही बसवलेलं आहे, असे सरगर साहेब आपल्यासोबत आहेत. सरगर साहेब नमस्ते. नमस्कार. नमस्ते. तर आपल्याला टेंबू योजनेचं पाणी आपल्याकडे सोडण्यात आलेलं आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय? टेंबू योजनेचं पाणी साहेब आमदार साहेबांनी प्रयत्न करून मंत्र्यांना सांगून भेटून पाणी घेतलेलं आहे. आपल्याला काल पाणी घेतलेलं आहे. काल दुपारीच पाणी आलेलं आहे आपल्या सांगोला कालव्याला. बर. ते पाणी आता आपल्या तालुक्यात आहे, खाली टेलला गेलंय. टेल मधून आता हेडपर्यंत जाणार आहे. 8-15 दिवसात सगळ्या तालुक्यालाच पूर्ण मिळेल अशी अपेक्षा आहे. अच्छा. पाणी आहे. अच्छा. आणि चांगली आहे परिस्थिती. आणि टेंबू योजना आल्यापासून बाबासाहेब असो, नागनाथांना असो, या माणसांनी फार मोठं काम केलं, त्यामुळे आपला भाग सुखी झालेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे आणि या पाण्यासंदर्भातली सरगर साहेब आग्रहाची मागणी होती. पाण्यासंदर्भात इतरही अनेक नेत्यांनी, विविध पक्षाच्या लोकांनी मागणी केली, परंतु काल कालवा समितीच्या बैठकीत आमदार बाबासाहेब देशमुखांनी आग्रहाची मागणी केली. ते आक्रमक झाले होते आणि मंत्र्यांनी तातडीनं हा निर्णय घेतला. याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं?
नाही आभार त्याबद्दल की आता त्याचं तर कामच आहे, जबाबदारीने काम करणं, जनतेच्या हिताचं काम करणं हे आमदार साहेबांची जबाबदारीच आहे, ते करतात की त्याच्या बाबतीत काही हरकत नाही. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. हा. पण या योजनेचा तुमच्या भागातल्या लोकांना कसा फायदा होतो नेमका या पाण्याचा? फार मोठा फायदा आहे की आपल्या म्हणजे आमच्याच भागातले म्हणण्यापेक्षा आपल्या तालुक्याला जाय की ना, आपल्या पूर्ण मान देशाला घेऊ या योजनेचा होय फायदा. होय होय, बरोबर आहे. हो, 12-13 दुष्काळी तालुका आहेत ना, सर्व सुखी झालीत की. नाही साहेब, आता कसं आहे, आमच्या लहानपणापासूनच मला वाटतं आम्हाला कळायला लागलं तेव्हापासून आबासाहेबांनी फार मोठा संघर्ष केला. आबासाहेब असेल, नागनाथ अण्णा असतील, त्या माणसांनी फार मोठा संघर्ष करून मला वाटतं 12-13 दुष्काळी तालुका आपलं सुजलाम सुफलाम झालेले आहेत. उदाहरणार्थ इथल्या 13 तालुक्यातल्या लोकांना जगाय जाण्याशिवाय पर्यायच नव्हता ना. कुठं मुंबईला जा, पुण्याला जा, ऊस तोडणीला जा, कुठं तुम्ही सुगीला जा, हीच परिस्थिती होती. पण त्या काळात सुद्धा मला वाटतं आपल्या तालुक्यामध्ये आबासाहेबांनी रोजगार हमीसारखी कामं अमकं तमकं करून लोकांना जगवण्याचा प्रयत्न केलाच केला. पण त्याच्याबरोबर फार मोठं काम त्यांनी हाती घेतलं होतं. केव्हा ज्या कल्पना म्हणजे उदाहरणार्थ बघा, त्यांनी जेव्हा माहिती सांगायची ज्या कार्यक्रमात ह्याच्यामध्ये की ह्या योजनेचा आम्हालाही भरवसा वाटायचा नाही की कृष्णा नदी कुठं आहे, पाणी आपण कुठं बोलतोय, इथं कसं पाणी येणार आहे, अशी परिस्थिती होती. पण ते पाणी परिषदेला ह्याला गेल्यानंतर आम्ही ऐकायचो. कारण गेले अनेक वर्ष लहानपणापासून आम्ही त्या ह्याच्यामध्ये होतो. प्रत्यक्ष तिने आणलं ना, पाणी आलं, आपण बघतोय आज अतिशय सुखी झाले. आपला तालुका, आपला भागच सुखी झालाय, म्हणजे पूर्ण मानदेश असं म्हणूया. या योजनेचा मोठा उपकार आहे आपल्याला, म्हणजे या योजनेमुळे आपल्याला मोठा फायदा होतोय. नाही साहेब, बघा विचार करण्यासारखी त्याचा विचारच करू शकत नाही. कारण हे जर विचार केला तर मला सांगा, दुष्काळ नाव पुसायचं काम म्हणजे काय सोपं काम आहे का? ते फार मोठं काम आहे, इतिहासकारक काम आहे ना ते. त्याचा विचार कल्पनाच करू शकत नाही का आपण, असं काय? कारण पारंपरिक किंवा पृथ्वी तलावर हे झाल्यापासून दुष्काळ असणारा भाग दुष्काळ पुसणं, नाव पुसणं सोपं काम नाही हो. आमच्या भागासाठी विचार करायचं म्हटलं तर आम्ही आता घाटाच्या लगतला आहे साहेब, घाटाच्या वरच्या मुली आपल्याकडे देत नव्हती ना. बरोबर आहे की. हो, अशी परिस्थिती होती. कारण आज अशी परिस्थिती आहे की सुजलाम सुफलाम झालो आपल्याकडे. आता काय अर्थकारण बदललंय आपल्या फार मोठं. पहिल्यापासूनच आपल्या तालुक्याचं अर्थकारण चांगलं आहे त्या मानानं. जे इतर तालुक्याच्या मानानं आपल्या तालुक्यात अर्थकारण चांगलं आहे, पण दुष्काळी परिस्थिती होती ती बी बदलून टाकली ना, अशी परिस्थिती. साहेब, तुम्ही शेकापचे जुने जाणते कार्यकर्ते आहात. तुम्ही आबासाहेबांसोबतही काम केलेलं आहे. मधल्या काळात बऱ्याच जणांनी या योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला किंवा या योजनेत आबासाहेबांचं योगदान असे काही मुद्दा म्हणून काही खोडसाळपणाचे याच्याबद्दल काय तुम्ही बोलू शकाल? ऐका, ते 100% चुकीचं. ते त्यांनी म्हणणाऱ्यांनी सुद्धा म्हणू नये, ऐकणाऱ्यांना माहित असतंय. कारण अशी परिस्थिती, मी काय सांगतो, आमच्या लहानपणापासून आम्ही अगदी हे कॅनलचं काम चालू असताना आबासाहेब स्वतः आमदार असताना किंवा आमदार असताना स्वतः त्यांच्या बरोबर आम्ही कॅनलचे काम, जिथलं कुठे पुलाची कामं, कॅनलच्या अर्धवट राहिलेली कामं करून घेण्याच्या संदर्भात असं ऐन उन्हात हिंडलेलं आम्ही त्यांच्या बरोबर गेलोय. प्रत्यक्षात तुमचा सहभाग होता त्याच्यामध्ये? आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर होतो. अगदी म्हणजे इथून मागच्या ह्याच्यापर्यंत कुठं महत्वाचं, कुठं पुण्याला बैठक असू द्या, कुठं सांगलीला बैठक असू द्या, सगळ्या बाबतीत आम्ही पहिल्यापासून ही पाणी येण्याच्या 5-10 वर्षापासून अगोदर. आता साहेब, मी 98ला अपघातानं ग्रामपंचायतीचा सदस्य पुढारी झालो. मग चुलते पुढारी होती, ग्रामपंचायत सदस्य होते. त्याचं निधन झालं. त्या ठिकाणी पोटनिवडणुकीत मी 98ला 26 वर्ष होतो. आणि तेव्हापासून आम्ही ह्यातच आहे हो. म्हणजे उदाहरणार्थ म्हणण्यापेक्षा आम्हाला कळायला लागलं, बरं आम्ही ह्यात म्हणण्यापेक्षा आपल्या असणाऱ्या 4-4 पिढ्या आणि लोकांनी, आम्हीच काय नाही. याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आपल्याला मुद्दा हे करावा लागेल. बाबासाहेबांनी कालच्या मीटिंगमध्ये टेल टू हेडचा जो मुद्दा आहे तो आक्रमकपणे मांडलेला आहे आणि टेल टू हेड या नैसर्गिक नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा आणि याच्यात जे दोषी असतील त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा, असा आग्रह आक्रमकपणे त्यांनी केलेला आहे. तर असं झालं तर आपल्याला त्याचा अधिकचा फायदा होईल. अजून टेल टू हेडची व्यवस्थित अंमलबजावणी झाली तसं बघितलं तर आपणच टेलला येतो ना. अगदी बरोबर आहे. टेलला आपणच येतो, त्यामुळे आपल्याकडून हळूहळू वर गेलं तर चांगलीच बाब आहे, काय अडचण नाही. अगदी बरोबर. आता त्या हिशोबाने पण आता कसं आहे, योजनेच्या हिशोबाने टेल झालं, तालुका जर मोजाय गेलं तर मग पुन्हा थोडीशी अडचण होईल ना. कारण तालुक्याचा नुसता टेल लावला नाही पाहिजे, योजनेवरती टेल लावला पाहिजे. बरोबर आहे. खालच्याकडेच ना वरच्या कडेला गेलं पाहिजे. ओके सर, ओके. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ठीक साहेब, ठीक. ओके. आपण सांगोला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.